सर हेअर डाय बद्दल तुमचं काय म्हणणं आहे? हेअर डाय आता कसं झालंय ना, 25-30 वर्षापासून 30-40 वर्षापासून जे सगळे ते 90 वर्षापर्यंत सगळेजण हेअर डाय करतात. 70-80चा जर माणूस हेअर डाय यूज करत असेल आणि तुम्ही 40ला यूज नाही केला तर तुम्ही त्यांच्यापेक्षा म्हातारे वाटाल आणि तो एक सोशल स्टिग्मा होईल. त्यामुळे हेअर डाय इंडस्ट्री ही खूप मोठी इंडस्ट्री झाली आहे. प्रत्येकाला हेअर डाय लावणं हे कंपल्शन झालं आहे. पण त्यात सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट मी तुमच्यासाठी सांगतो, की जर तुम्हाला हेअर डाय लावल्यानंतर थोडाही रेडनेस येत असेल स्किनवर किंवा थोडीशी इचिंग येत असेल, काही काही जणाला तर ग्रॉस अलर्जी असते, म्हणजे जेव्हा जेव्हा डाय लावतो डोक्याला सूज येते, पाणी भरून फोडं येतात, 2-3 दिवस चेहरा सुजलेला राहतो, त्यांच्यासाठी हेअर डाय लावायला नाही पाहिजे. कारण त्याची रिॲक्शन येऊन येऊन तुमची केस कमी होऊ शकतात, डोक्याची त्वचा असते ती खराब होऊ शकते. तर ज्यांना अलर्जी आहे, म्हणजे डोक्यावर सूज येते किंवा पाणी भरून फोड येतात किंवा भयंकर खाज येते, तर त्यांनी तर यूज करायचंच नाही लाईफ लॉंग. आणि करायचं असेल तर विदाऊट म्हणजे व्हेजिटेबल पासून बनवलेले हेअर डाय अवेलेबल आहेत, पण ते जरा खूप कॉस्टली आहेत, तर ते यूज करू शकता तुम्ही. पण ज्यांना सिंपल रेडनेस किंवा थोडीशी इचिंग येत असेल हेअर डाय, म्हणजे तुम्हाला हेअर डायची माइल्ड अलर्जी आहे. माइल्ड अलर्जीमुळे सुद्धा ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम तुमचे केस असतात ते क्रॉनिक टेलोजन इन्फ्लेमध्ये जातात. क्रॉनिक टेलोजन म्हणजे ग्रोईंग फेज असते ती कमी होत जाते केसांची आणि त्यामुळे केस कमी कमी होत जाऊ शकतात. संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी ओनली मानिनी चॅनलला जरूर भेट द्या.